रेडी अमोल? एक्शन। वक्त रुखसत पूछ रहा था, इतने समय से तू कहाँ था? काही समजलं? हो, मला तरी कुठे समजलंय. ते नमस्कार चमत्कार करून शोची सुरुवात करणं थोडंसं बोरिंग वाटलं, म्हणून थोडासा चेंज केला. जसं आपलं नाही का रुटीन लाईफ आपल्याला बोरिंग वाटायला लागतं, मग आपण काय करतो, आपली लाईफस्टाईल थोडी चेंज करतो, काहीतरी हटके करतो. जसं आपला हा शो आहे, एकदम हटके. हा शो म्हणजे तुमचं घराचं स्वप्न साकारण्यासाठी आहे तुमचा सारथी. रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूट आज आहे नाशिकमध्ये, आणि आज घराचं स्वप्न साकार करण्यासाठी मदत करणार आहोत बसमतकर फॅमिलीला. तेव्हा चला आधी ओळख करून घेऊया संदीप बसमतकर आणि त्यांच्या फॅमिलीची. बसमतकर कुटुंब सध्या मुंबईत सायनमध्ये वास्तव्याला आहे. लाईफ एकदम कूल, मजेत आणि टेन्शन फ्री लाईफ जगायचं हा या फॅमिलीचा फंडा. केमिकल इंडस्ट्रीत कार्यरत असणारे संदीप बसमतकर यांना नव्या नव्या ठिकाणी भटकायला आवडतं. त्यांच्या मिसेस सुजाता यांना कुकिंगची आवड आहे. सोबतच ॲस्ट्रॉलॉजी आणि नेचरोपॅथीचं सुद्धा त्यांना खास आकर्षण आहे. निधी आणि निपुण या दोन मुलांसोबत राहणाऱ्या या फॅमिलीला नाशिकमध्ये नवं घर घ्यायचंय. रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूटच्या आजच्या भागात आतापर्यंत आपण बसमतकर फॅमिलीची थोडक्यात ओळख करून घेतली, पण आता त्यांना नवीन घर घ्यायचंय म्हटल्यानंतर घराबद्दलच्या त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते सुद्धा समजून घ्यावं लागेल, आणि तेच जाणून घेण्यासाठी आपण त्यांना आमंत्रित केलं आपल्या स्टुडिओमध्ये. आपल्या स्टुडिओमध्ये ते आलेले आहेत. संदीप आणि सुजाता दोघांचंही स्वागत आहे स्वप्न पर स्क्वेअर फूटच्या या स्टुडिओमध्ये. आणि ओळख करून देतो तुमची. आपल्यासोबत आहेत किशोर ब्रह्मेच्या, जे रिलायन्स होम फायनान्सकडून आलेले आहेत, आणि तुम्हाला जे स्वप्नातलं घर घ्यायचंय ते कसं घ्यायचं, कुठे घ्यायचं, त्याचं सगळं मार्गदर्शन ते करणार आहेत. थोड्याशा मला तुमच्याशी आधी गप्पा मारायच्या आहेत. तुमचं प्रोफेशन हे केमिकल इंडस्ट्रीमध्ये आहात तुम्ही, खूप धावपळ तुमची होत असेल स्वतःचा बिझनेस असल्यामुळे. बिझनेस तुमचा केमिकलचा जोरात चालू असेल, पण मग घरामध्ये काही केमिकल लोचा त्यामुळे होतो का? फॉर्च्युनेटली नॉट. डेफिनेटली की बिझनेस आहे म्हटल्यानंतर ट्रॅव्हलिंग जास्त होतं. बरोबर. असं असताना शी रिअली टेक्स केअर, आणि त्यामुळे दॅट गिव्स मी मोर अपॉर्च्युनिटी टू स्पेंड माय टाइम मोर इन टू दी बिझनेस. केमिस्ट्री तुमची जुळून आलेली आहे. क्या बात आहे किशोर. पण आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की हे कसं काय तुम्ही जमवता? अमोलजी, ही कला ना तमाम महिला वर्गाला अवगत असते. अच्छा. त्याच्यामुळे ते आपोआपच घडून जातं. असं ते केलं हे जातं. तुमचं मोठेपण आहे की तुम्ही असं म्हणताय. ते पण तुम्हाला जे घर घ्यायचंय आता, ते कसा तुम्ही त्याचा विचार केलेला आहे त्या घराचा? आम्ही तुमचे एपिसोड्स बघितले काही, आणि वी रिअली थॉट की तो जो प्रोसेस आहे घर घेण्याचा तो व्यवस्थित तुम्ही गाईड करत आहात. तर त्या दृष्टिकोनातून वी थॉट की वाय नॉट टू अगेन गेट इन टू आणि ट्राय टू हॅव सम गुड प्लेस. किशोर, आपण थोडी लांब बसलो, आपण एकमेकांना शाबासकी द्यायला पाहिजे. खरं तर खूप छान वाटलं, आणि आमच्या सगळ्या टीमला पण खूप छान वाटेल. मला वाटतं तुमचं टास्क आता खूप कठीण असणार आहे. मला सांगा तुम्ही कसं घर निवडणार यांच्यासाठी? जे एक त्यांना रिलॅक्स लाईफस्टाईल पाहिजे आहे, त्याप्रमाणे आपण यांच्या रिक्वायरमेंट समजून घेऊ पहिले, आणि नंतर आपण नेहमीप्रमाणे त्यांच्यासाठी घर शोधूया. नक्की. मला सगळ्यात पहिले तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही किती साईजचं घर घ्यायचं ठरवलं? एरिया शुड बी समथिंग अराउंड 1000 ते 1300 स्क्वेअर फीटचा एरिया असावा. ओके. आणि अम्युनिटीजचा काही विचार केलाय? ज्या काही मॉडर्न अम्युनिटीज, क्लब हाऊस वगैरे असू शकतात, दॅट इज रिक्वायर्ड. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती बजेटपर्यंत तुम्ही घर बघता? 40 ते 45 लाखाच्या दरम्यान असावं. बरोबर. ओके. आणि कुठल्या लोकेशनमध्ये घ्यायचं ठरवलं असं काही? ॲज आय सेड की मुंबईमध्ये आय जस्ट वॉन्टेड टू सी अ पीसफुल लोकेशन. त्यामध्ये नाशिकचं हवामान क्वाईट कम्फर्टेबल आहे. पण किशोर, हे कठीण नाही वाटत का की त्यांनी फक्त नाशिकचा उल्लेख केलेला आहे, त्यांनी एक पर्टिक्युलर एरिया सांगितला ना नाशिकमधला? अमोल, मला नाही असं वाटत की अवघड आहे. रिलायन्स प्रॉपर्टीचा जो डेटाबेस आहे हा कस्टमरच्या रिक्वायरमेंट एक्झॅक्टली घेऊन तो आमच्याशी मॅच करतो आम्ही, आणि त्यामुळे एक पर्सनल टच दिला जातो आणि यांच्यासाठी घर शोधलं जातं. बरोबर. तर आय थिंक जास्त वेळ वाया न घालवता मी यांच्यासाठी जर सर्च केला तर जास्त योग्य राहील. जास्त वेळ लागणार नाही ना पण त्याला? मला नाही वाटत वेळ लागेल. ठीक आहे. तोपर्यंत आपण बघूया की तुम्ही ज्या रिक्वायरमेंट सांगितलेल्या आहेत त्या नेमक्या काय काय आहेत त्या आपण बघूयात. बजेट 40 ते 45 लाख रुपये तुम्ही सांगितलंय, आणि साधारण 1000 ते 1300 स्क्वेअर फूटचा फ्लॅट तुम्हाला अपेक्षित आहे. नाशिकमधला डेव्हलपिंग एरिया असावा, पण त्याचबरोबर पीसफुल सुद्धा वातावरण आसपास असावं असं तुमचं म्हणणं आहे. मॉडर्न सुविधा पाहिजे तुम्हाला अम्युनिटीजमध्ये, म्हणजे त्यामध्ये सिक्युरिटीपासून ते अगदी
मुलांना सुद्धा खेळण्यासाठी चांगली जागा, जिम असेल, क्लब हाऊस असेल, या सगळ्या गोष्टी असाव्यात असं तुमचं म्हणणं आहे. आपण बघूया आता किशोर यांनी किती वेळ त्यांना अजून लागणार आहे का त्यांचा रिसर्च पूर्ण झालाय. ते किशोर किती घरं सापडली तुम्हाला? ह्यांनी जे घर डिसाईड घ्यायचं नाशिकमध्ये ठरवलेलं आहे ते नाशिकमधला जो एक इंदिरानगर हा एरिया आहे हा अतिशय डेव्हलपिंग एरिया आहे. ह्या एरियातले मी काही प्रोजेक्ट तुमच्यासाठी शोधलेले आहेत. तर मला असं वाटतं आपण जर हे प्रोजेक्ट प्रत्यक्षात जर जाऊन बघितले तर आपला तिथला लाईफस्टाईलचा अनुभव पण घेता येईल आणि तुम्हाला डिसिजन घ्यायला ते सोपं पण जाईल. मला वाटतं आपण प्रत्यक्ष साईटवर जाऊनच बघूयात की तुमच्या नजरेतून तुम्ही बघा काय तुम्हाला आवडतंय काय नाही आवडतंय त्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण बघूयात. चला मग लेट्स गो. दौऱ्याला सुरुवात करूया. शुअर थँक्स. बसमतकर कुटुंब नव्या ठिकाणी नवं घर घेण्यासाठी फार एक्साइटेड आहे. आपल्या नव्या घरासाठी त्यांनी मुंबईऐवजी निवडलंय नाशिक हे शहर. जराही न थकता अगदी उत्साहात त्यांनी मुंबईहून थेट नाशिक गाठलं. नाशिक मधल्या बऱ्याच प्रोजेक्ट्सना ते भेट देत आहेत. आपला बिझनेस सेन्स चांगला उपयोगात आणत बारीक सारीक गोष्टींची चौकशी बसमतकर कुटुंब करत आहे. मुंबईहून नाशिकसाठी बाय रोड चांगली कनेक्टिव्हिटी आहे. लेटेस्ट सुविधांनी परिपूर्ण आणि इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून नाशिकमधील एका डेव्हलपिंग एरियात असणाऱ्या घराच्या शोधात बसमतकर कुटुंब आहे. बसमतकर कुटुंब आता जाणार आहे आपल्या प्रॉपर्टी एक्सपर्टनं सुचवलेल्या पार्क साइड रेसिडेन्सीजच्या ऑफिसमध्ये त्यांच्या प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी. हॅलो महेश. हॅलो. बसमतकर फॅमिलीला मी तुमच्या पार्कसाईड प्रोजेक्टच्या व्हिजिट करण्यासाठी घेऊन आलेलो. वेलकम सर. वेलकम टू पार्कसाईड. सर्वप्रथम सर मी तुम्हाला आपल्या कंपनीची आधी माहिती देतो. आपली ही जी कंपनी आहे ही जयकुमार रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड नावाने आपली ही कंपनी आहे. ही कंपनी सिस्टर कन्सर्न कंपनी आहे प्रकाश कन्स्ट्रुवेल या कंपनीची. प्रकाश कन्स्ट्रुवेल ही आपली IPO लिस्टेड कंपनी आहे. आपली ही कंपनी मोर दॅन 35 इयर्स एक्सपिरियन्स असलेली आहे कन्स्ट्रक्शनमधला, ज्यापैकी आपण कमर्शियल ॲज वेल एज रेसिडेन्शियल असे दोन्ही टाईपचं कन्स्ट्रक्शन आपण करतो. त्यापैकी ॲक्रोपॉलिस नावाचा हा आपला लक्झरियस फ्लॅटचा प्रोजेक्ट आपण इथे कंप्लीट केलेला आहे. सत्यनगरमध्ये कॉलेज रोडला आहे. त्याच्यानंतर आपलं कमर्शियलमध्ये जर म्हणाल तर इथे पिनॅकल मॉल एक त्र्यंबक रोडला आपण बनवलेला आहे. आणि हा पार्कसाईड रेसिडेन्सेस हा आता आपण प्रोजेक्ट कन्स्ट्रक्ट करतो आहे. पार्कसाईड रेसिडेन्सेस हा जो प्रोजेक्ट आहे हा 9.25 एकरमध्ये मोठा असा टाउनशिप प्रोजेक्ट आहे. ज्यापैकी सर्वात युनिक म्हणजे या प्रोजेक्टमध्ये 85% जागा जी आहे ती आपण ओपन ठेवलेली आहे लँडस्केपिंग आणि ॲम्युनिटीजसाठी. आणि फक्त 15% आपण या बिल्डिंगच्या फुटप्रिंट्स ठेवलेल्या आहेत. ज्यापैकी फर्स्ट फेजमध्ये 6 टॉवर्स आहेत आणि सेकंड फेजमध्ये 5 अशा 11 बिल्डिंग इथे आपण डेव्हलप करतो आहे. त्यातली प्रत्येक बिल्डिंग जी आहे ही ग्राउंड प्लस 12 फ्लोअरची आहे. त्यापैकी प्रत्येक फ्लोअरवरती 4 फ्लॅट असे 48 फ्लॅट एका बिल्डिंगमध्ये असणार आहे. आणि अशा या 11 बिल्डिंग मिळून हा 528 फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे. 85% जागेमध्ये जे ॲम्युनिटीज देतो त्यापैकी आमचा ग्रँड एंट्रन्स तिथे आपण दिलेला आहे. त्याच्यामध्ये तिथे सिक्युरिटी केबिन वगैरे असणार आहे. आणि पुढे तिन्ही बाजूनी आपण लँडस्केपिंग केलेलं त्याच्यामुळे पूर्ण ग्रीन असा हा एंट्रन्स असणार आहे. त्यानंतर वॉटर बॉडी फाउंटन दिलेला आहे आल्या. त्याच्यानंतर पुढे सगळा जो असणार आहे तो सेंटर गार्डन प्रिमायसेस असणार आहे जो दोन्ही फेजच्या मध्ये असणार आहे. तिथे एक पॅव्हिलियन एरिया दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे ॲम्फी थिएटर दिलेला आहे. किड्स प्ले एरिया दिलेला आहे. पुन्हा पुढे पार्टी लॉन दिलेला आहे. पार्टी लॉनच्या समोर क्लब हाऊस दिलेला आहे. क्लब हाऊसमध्ये पण आपण ग्राउंड फ्लोअरला बेसिकली वेल इक्विप्ड जिम प्रोव्हाइड करतो आहे. एका बाजूला कॅफेटेरिया आणि इंडोर गेम्ससाठी हॉल असणार आहे. फर्स्ट फ्लोअरवर काही आपण गेस्ट रूम डेव्हलप करतो आहे म्हणजे जसं पण एक युनिक कन्सेप्ट आपण डेव्हलप करतो आहे. आता आपण ॲक्च्युअल सॅम्पल फ्लॅटकडे जाऊ तो बघू आणि नंतर मग कन्स्ट्रक्शन साईटकडे जाऊ. ठीक आहे सर. या हा आपला शो फ्लॅट आहे. हा ग्रँड असा लिव्हिंग आहे. याला अटॅच आपण तिथे बाल्कनी दिलेली आहे. याच्यामध्ये आपण या विट्रिफाईड मिरर पॉलिश अशा टाईल्स देतो आहे आणि जिप्सम फिनिश वॉल्स आहेत. लिव्हिंगमध्ये अजून एक स्टँडर्ड ॲम्युनिटी म्हणजे आपण व्हिडिओ डोअर फोन देतो आहे.
आता आपण लिव्हिंग बघून झालं, आता आपण किचनकडे वळूया. या. आणि हा आहे किचन एरिया, जो मॅडमचा सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट असणार आहे. त्या किचन मध्ये आपण दोन बाजूला दोन हे असे ग्रानाइट प्लॅटफॉर्म्स प्रोव्हाइड करतो आहोत. ओके. 7 फीट पर्यंत या डॅडो टाईल्स असतील आणि फिटिंग सगळे आपण जॅगवारच्या प्रोव्हाइड करतो आहे. आणि या किचनला अटॅच इथे आपण हा डायनिंग एरिया प्रोव्हाइड करतो आहे. किचनच्या त्या बाजूला आपण एक युटिलिटी एरिया प्रोव्हाइड करतो आहे. आता आपण बेडरूमकडे वळूया. वाव. ही चिल्ड्रन बेडरूम आहे. ही 9.5 बाय 12 हिची साईज आहे. ओके. इकडे हिला पण एक ओपन फ्रेंच विंडो दिलेली आहे. जिप्सम फिनिश वॉल ॲज इट इज आपण देतो आहे आणि 2x2 विट्रिफाईड टाईल्स आहे. आपण आता मास्टर बेडरूम बघूया. आणि ही तुमची मास्टर बेडरूम असणार आहे. याला इकडे एक अशी ओपन फ्रेंच विंडो दिलेली आहे. आपण याला अटॅच टॉयलेट बाथरूम असणार आहे. बाथरूम मध्ये सुद्धा आपण 7 फीट पर्यंत डॅडो टाईल्स देणार आहोत. फ्लोरिंगला आपण अँटीस्केट टाईल्स आपण इथे दिलेले आहे आणि फिटिंग्स तर आपण सगळ्या जॅगवारच्याच यूज करतो आहे. सॅनिटरी सुद्धा आपल्या जॅगवारच्या असणार आहे. संदीप, आपले ते काका आहेत ना नाशिकचे, त्यांनी पण मला वाटतं इथेच पार्क साईडलाच काहीतरी बुक केलंय. आपल्या इथे नाशिक मधल्या स्थानिक लोकांचाही बऱ्यापैकी रिस्पॉन्स आपल्या प्रोजेक्टला मिळाला. ओके. मुंबईतले तर आहेतच, पण नाशिक मधलेही बरेचसे लोकांनी आपल्या इथे बुकिंग केलेलं आहे. आता तुम्ही निवांतपणे हा फ्लॅट बघा आणि मग त्यानंतर आपण ऍक्च्युअल साईटवरती पण फ्लॅट बघायला जाऊया. सॅम्पल फ्लॅट बघितल्यानंतर बसमतकर कुटुंब आता जाणार आहे पार्क साइड रेसिडेन्सेसच्या ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन साईटवर. अरे काय आवडलं घर एकदम. चेहऱ्यावरनं वाटत आहे की तुम्हाला घर आवडलं असणार असं, कारण आपण तसं भरपूर फिरलो, बाकीचे प्रोजेक्ट पण बघितले, पण आता तुमच्या चेहऱ्यावर जे स्माईल दिसतंय ते बघून असं कळू शकतं की तुम्हाला घर आवडलंय म्हणून. पण काय खास गोष्टी वाटल्या ज्यामुळे असं वाटलं की घर आपण घेऊया म्हणून? आम्ही फ्लॅट आणि फ्लॅटच्या बाहेर दोन्हीकडे आम्ही एकदा व्यवस्थित आम्ही बघितल्यावरती असं वाटतं की फ्लॅट आहे तो स्पेशियस आहे आणि लेआउट फ्लॅटचं जे आहे ते चांगलं आहे. आउटसाइड कॅम्पस चांगला आहे, स्पेशियस आहे, त्यामुळे इट लुक्स मोर अट्रॅक्टिव्ह बेसिकली. सुजाता, तुम्ही मला सांगा की कसा वाटला फ्लॅटमधलं काय काय आवडलं? फ्लॅट तर मला आवडलाच, कारण माझ्या ज्या अपेक्षा होत्या फ्लॅटबद्दलच्या त्या पूर्ण करणारा फ्लॅट आहे. एक तर निसर्गाच्या जवळ जाणारा आणि मॉडर्न सुविधा असणारं, दोन्ही माझ्या अपेक्षा ह्याच्यात पूर्ण होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे ओपन स्पेस भरपूर आहे, म्हणजे जवळजवळ 85% लँड जी आहे ती पूर्ण ग्रीनरी आहे आणि ही गोष्ट मला अतिशय जास्ती आवडलेली गोष्ट आहे ह्याच्यामध्ये. आम्ही ॲक्च्युली खूप छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टींचा विचार केला. त्याच्यामध्ये मुलांना लागणाऱ्या त्यांची जी रिक्वायरमेंट आहे किंवा आईवडिलांची जी रिक्वायरमेंट आहे त्या सगळ्या रिक्वायरमेंट्स इथे फुलफिल झाल्यासारख्या वाटतात. म्हणजे लहान मुलांपासून सिनियर सिटीजनपर्यंत सगळ्यांची इथे वैयक्तिक काळजी घेतल्यासारखी वाटते. पण किशोर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की आपण बाकी पण प्रोजेक्ट बघितले, पण स्पेशली हा प्रोजेक्ट जो आहे तुम्हाला असं वाटलं होतं की हा त्यांना आवडेल, नक्की आवडेल? काय तुमच्या डोक्यात निकष होते हा फ्लॅट दाखवत असताना? तर पार्क साईडचा हा जो प्रोजेक्ट आहे हा मुंबई हायवेपासून अतिशय वेल कनेक्टेड आहे. त्या व्यतिरिक्त सगळ्या मॉडर्न ॲम्युनिटीज ज्या मुंबईकरांना लागतील अशा मॉडर्न ॲम्युनिटीज आहेत इथे आणि सर्व सुखसुविधांनी सुसज्ज असा हा प्रोजेक्ट आहे. मला असं वाटतं त्यामुळेच मी त्यांना हा प्रोजेक्ट दाखवला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही इथे राहायला जरी आलात तरी आपण मुंबईला मिस करतोय असं तुम्हाला अजिबात वाटणार नाही. हे सगळे आता सगळं जुळून आलेलं आहे, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला घर सापडलेलं आहे. आता घ्यायचं की नाही ते तुम्ही आम्हाला सांगा. घ्यायची तर इच्छा आहे. थोडंफार जे फायनान्स रिलेटेड काही गोष्टी आहेत त्या जर का आपण डिस्कस केल्या तर त्याच्यानंतर देन वी कॅन मेक डिसिजन प्रॉपरली. डिस्कस करूया, तुमच्या ज्या काही शंका असतील त्यासुद्धा तुम्ही विचारा. पण मला वाटतं फायनान्सचा विषय असेल किंवा बजेटचा तुमचा मुद्दा असेल त्यासाठी आपण पार्क साईडच्या सेल्स ऑफिसमध्येच जाऊ, तिथे बसू आणि बोलूया. चला, लेट्स गो.
संदीप आणि सुजाता, आपण दिवसभर जी मेहनत केली ती फळायला लागली असं म्हणता येईल, कारण तुम्ही एक घर पसंत केलं ते सगळ्यात महत्त्वाचं होतं. पण आता मनासारखं घर जे तुम्ही पार्कसाईड रेसिडेन्सीजमध्ये पसंत केलेलं आहे ते आता पुढे कसं जायचं, पुढची प्रोसेस काय ते आपल्याला समजून घ्यायला लागेल. आणि त्यासाठीच आपल्यासोबत पार्कसाईड रेसिडेन्सीचे महेश शेमकल्याणी आहेत आणि रिलायन्स होम फायनान्सचे किशोर वर्मेच्यासुद्धा आहेत. महेश यांनी घर तर पसंत केलेलं आहे, त्यांना खूप आवडलं आहे घर, पण आता पुढे काय, म्हणजे कॉस्टिंगबद्दल त्यांना काही जे प्रश्न आहेत त्या काय तुम्ही माहिती सांगणार? साधारण सर आपल्या प्रोजेक्टमध्ये 35 लाखापासून 45 लाखापर्यंत फ्लॅट अवेलेबल आहेत. त्यातला सरांनी जो चॉईस केलेला फ्लॅट आहे तो 1135 स्क्वेअर फीटमधला 3 BHK फ्लॅट आहे. तर त्याची कॉस्टिंग बेसिक कॉस्ट जर बघितलं तर 38 लाखापर्यंत जाते आणि बाकी मग स्टॅम्प ड्युटी आणि अदर चार्जेस मिळून 45 लाखापर्यंत तो कम्प्लीट युनिट त्यांना बसतो आहे. वंडरफुल. मला वाटतं 40 ते 45 लाख असं तुमचं बजेट होतं, त्यामुळे बजेटमध्ये जर घर बसतंय. अमोल, मी राहायला मुंबईला असतो आणि नाशिकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहोत. अमाऊंट पण मोठी आहे, त्यामुळे थोडीशी धाकधूक. नाही, बरोबर, थोडी धाकधूक तर असणारच. मला वाटतं किशोर तुम्ही त्यांना काही याबद्दल सांगू शकाल? संदीप, रिलायन्स होम फायनान्समध्ये जेव्हा आम्ही कुठल्याही प्रॉपर्टीवरती लोन देतो त्या अगोदर त्या प्रॉपर्टीच्या पूर्ण परमिशन ह्या लिगली आणि टेक्निकली चेक केलेल्या असतात. त्याप्रमाणे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काळजी करण्याचं कारण नाही आहे. त्या ठिकाणी मलाही थोडं बोलायचं असं वाटेल की आपला पार्कसाईड जो प्रोजेक्ट आहे याच्या सगळ्या लिगल टायटल व्हेरिफिकेशन आणि सगळं डॉक्युमेंटेशन जे आहे हे क्लिअर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तिथेही काळजी करायची गरज नाही. चला, म्हणजे दोघांनी सांगितलंय तुम्हाला काळजी करायचं कारण नाही आहे. तुम्ही लिगली आणि टेक्निकली गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही शंका ज्या आहेत त्या डोक्यातून काढून टाकू शकता. अमाऊंट जी आहे ती ओके आहे, पण मला माझं स्वतःचं जरी कॉन्ट्रीब्युशन काय असलं तरी मला काही लोनची आवश्यकता असणार आहे. बरोबर. लोन म्हटलं की रिलायन्स होम फायनान्स आहेच. राईट, पण त्याच्यामध्ये असं आहे की सेल्फ एम्प्लॉईड लोकांना लोन घेण्यासाठी काही कठीणाई असू शकते. बरोबर. बेसिकली इन्कम जे असतं ते फिक्स नसतं, ते कधी कमी कधी जास्त असतं. मग या सगळ्या गोष्टीमधून EMI वगैरे कसा हे लोक अकोमोडेट करून देऊ शकतात. संदीप, रिलायन्स होम फायनान्सची एक खासियत आहे की जे टेलरमेड लोन देतं आणि तुमच्यासारख्या सेल्फ एम्प्लॉईड लोकांना लोन देणं ही तर आमचं वैशिष्ट्य आहे की आमचा जो एक्सपर्ट असतो हा तुमच्या इथे येतो, तुमचा पूर्णपणे बिझनेस हा समजून घेतला जातो, तुमची लाईफस्टाईल समजून घेतली जाते आणि तुमच्या बिझनेसमध्ये कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही. तुमचं लाईफस्टाईल हे आज जे चालू आहे तेच पुढे पण चालू राहील. ह्याप्रमाणे तुम्हाला एक स्ट्रक्चर्ड लोन बनवून दिलं जातं. EMI पण हा स्ट्रक्चर्ड असतो, म्हणजे लाईफ तसं स्मूथ असतं. म्हणजे आज जे खर्च आहेत तेच खर्च तुमचे चालू राहू शकतात. आता तुम्ही कसे हसायला लागलात होता, आता सगळ्या शंका पेटल्या. हां, आता निर्णय आणखी पक्का होत चाललाय आता. येस. आता काय तुम्हाला काय वाटतं सुजाता, जसं मगाशी तुम्ही थोडे जरा टेन्शनमध्ये होतात की घर तर आवडलंय पण बाकी बजेट आणि लोन कसं होणार आहे, पण आता सगळ्या गोष्टी समजल्या, आता कसं वाटतंय? घराचा प्रश्न सुटला, फायनान्सचा प्रश्न सुटला, आता चिंता कसली? आता काही चिंताच नाहीये. सगळ्या गोष्टी मनात सारख्या झालेल्या आहेत, जुळून आलेल्या आहेत मनासारख्या. या पार्कसाईडमध्ये येऊन तुम्ही तुमची लाईफस्टाईल जी आहे ती मुंबईसारखीच नाशिकमध्ये तशाच प्रकारे मेंटेन ठेवू शकता आणि फायनान्स आणि हे सगळे प्रश्न सुद्धा सुटलेत. मला वाटतं खुश तर सगळेच आहेत, तर सेलिब्रेशन तो बनताय. चला. नाशिकच्या पार्कसाईड रेसिडेन्सीजमध्ये बसमतकर कुटुंबाचं घराचं स्वप्न पूर्ण होतंय. अर्थातच हे पूर्ण फॅमिली खूप खुश आहे आणि तुमचे आईवडील सुद्धा इथे आलेले आहेत. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. जसा तुमचा परिवार आहे तसाच इथे पार्कसाईडचा सुद्धा परिवार आलेला आहे. या पार्कसाईडचे डिरेक्टर जे आहेत गोपाल अटल असतील, मनोज टिबरीवाला असतील, या सगळ्यांनी इथे आवर्जून उपस्थिती लावली कारण त्यांना त्यांच्या परिवारात तुमचं स्वागत करायचं आहे. गोपाल